बदलापूरच्या प्रकरणानंतर 24 तारखेला महाराष्ट्र बंद अशी हाक ही किंवा घोषणा ही महाविकास आघाडीने केली होती, पण ते कोर्टांना फेटाळल्यामुळं त्या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. तो बंद हा होऊ शकला नाही. बंद मागे घेतला, पण तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रस्त्यावरती बारामतीचे करामती काका आणि सुप्रिया ताई आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी आणि सेनेचे हे पावसामध्ये भिजत होते. मागणी कुठली की आरोपींना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे बदलापूरच्या, आणि आरोपी तर पूर्णपणे त्याला अरेस्ट केलेली आहे. पण यावरती त्यांनी एक पावसामध्ये भिजत ते त्यांनी आंदोलन केलं आणि एक संदेश दिला महाराष्ट्राला, देशाला, तो म्हणजे महिला सुरक्षाचा. पण त्यापूर्वी ज्यावेळेस कलकत्त्याला ही घटना घडली त्यावेळेस ते गप्प होते. श्री शिंदेंना मारलं गेलं त्यावेळेस ते गप्प होत्या. पण आता त्यांचं काय ते जागे झाल्यानंतर त्यांनी हे घोषणा केली की महिला सुरक्षाविषयी, महाराष्ट्रातील महिला सुरक्षा कशा प्रकारे आपण देऊ शकतो याची शपथ, किंवा महिला सुरक्षा याकरता त्यांनी आपल्या लोकांना त्यांनी शपथ दिली. मग एक आतून भरून आलं की ह्या गोष्टी होत आहेत आणि पुढाकार घेते राष्ट्रवादी. राजकारण का असेना पण ते करत आहे. पण यातूनच एक गोष्ट पुढे आली आहे, ते म्हणजे सध्या मनसेचं, राज ठाकरे साहेबांचं, शरद पवार साहेबांच्या गटामध्ये दोघांचं भांडण चालू आहे. भांडणाचं कारण काय? राज ठाकरे साहेब काहीतरी बोलले होते वाटतं, त्यावरती शरद पवार ते बोलले होते की जातीय दंगली, जातीय भांडणं हे शरद पवार लावतात, 1999 पासून ह्या गोष्टी चालू आहेत हे ते बोलले होते. त्यावरती काही बाळगुंड जे आहेत ते जागे झाले, त्यावरती हे एकमेकावरची आरोप प्रत्यारोप हे चालू आहेतच. तशाच मध्ये एकीकडे तो काहीतरी शेख नावाचा माणूस आहे राष्ट्रवादीचा आणि इकडले चित्रा वाघ, याच्यावर काहीतरी दोघांची भांडणं चालू आहेत, अंतर्गत कलह चालू आहेत. हा विषय वेगळा आहे. पण या ठिकाणी बघा, त्या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट समोर आली. ती गोष्ट पायाखाली जमीन तुमच्या नक्कीच सरकवून टाकेल. राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदावर असताना मल्लिकार्जुन पुजारी या नावाचा इसम किंवा माणूस किंवा व्यक्ती तो राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदावर होता. आणि त्यावेळेस त्याला एक तरुणी फोन करते, म्हणते, दादा, काका, भाऊ, काही असेल, सर असेल, माझ्यावरती असा अत्याचार होतो, एका म्युझिक कंपनीचा मालक माझ्यावरती अत्याचार करतो, मला त्यापासून काहीतरी मला न्याय द्या, माझा जो अत्याचार आहे तो थांबवा, अशी आर्त हाक त्या एका महिलेनं किंवा एका मुलीनं किंवा एका पीडित मुलीनं हे केली होती मल्लिकार्जुन पुजारींना. का? कारण ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस पदावर असल्यामुळं एक जवळचा आणि आपला माणूस म्हणून त्यांनी हक्काने बोलले. कारण काय, त्या मुलीवरती दडपण येत होतं. दडपण कुठलं की तू जाऊन कुठली FIR वगैरे करू नको, या गोष्टी दाबून टाकायचा प्रयत्न हा वरून प्रेशर देऊन होत होता. पण त्यालाच कंटाळून ती मुलगी यांच्याकडे गेली होती. आणि ज्यावेळेस ती मुलगी यांच्याकडे जाते आणि त्यावेळेस ह्या गोष्टी पसरतात आणि ह्या गोष्टी शरद पवारांना, प्रफुल्ल पटेलापर्यंत ह्या गोष्टी जातात. म्हणजे तक्रार हे लोक किंवा त्या गोष्टी ज्या आहेत, जे पीडित महिला आहे, पीडित मुलगी आहे, ज्यावर त्या नालायकानं अत्याचार केलेले आहेत, त्यांच्या सांगण्यावरनं एक जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस आहे राष्ट्रवादीमध्ये. तो उघडपणेच देव मानत नाही. एक हिंदूचे कुठले पिक्चर आले टीव्हीला किंवा थिएटरला, तो बंद पाडायच्या गोष्टी करतो. हे असा एक व्यक्ती आहे, मनोरुग्ण आहे. आणि ते त्यांच्यावरती हाच आरोप आहे की त्यांनी ह्या मल्लिकार्जुन पुजाऱ्यांना फोन केला, दमदाटी दिली आणि तू यामध्ये लक्ष घालू नको. आणि त्यानंतर शरद पवारांना पण ही गोष्ट कळली आणि प्रफुल्ल पटेलापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे. त्यामुळे ते रेकॉर्डिंग पूर्ण आहे, त्यावेळेची रेकॉर्डिंग आहे. ती रेकॉर्डिंग बाहेर काढलेली आहे मनसेचे संदीप देशपांडे यांनी. आता ही जी रेकॉर्डिंग तुम्ही एक वेळेस ऐकून घ्या, तुमच्या तळपायाची जमीन नक्कीच सरकून जाईल. आपण त्याविषयी नंतर बोलूया. हॅलो, हा सर, बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन. तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आले का सर? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेलकडे गेले.
साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे एक न्याय मागितली. हा साहेब, काहीतरी करतो नको ते उद्योग. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं. मालक येतो समोर. हो साहेब, माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको. त्याला सांग तुझं तू बस. ठीक आहे सर. आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप. हे क्लिप ऐकली तर एकीकडे असं वाटायला लागतं की 4-5 जुनी क्लिप असेल किंवा कोणी क्लिप ही फेक बनवली असेल किंवा हे क्लिप चुकीची असेल असं प्रथमतः मला हे वाटलं होतं ती क्लिप अर्धी बघितल्यानंतर. पण ज्यावेळेस मी ती क्लिप पूर्ण ऐकली आणि तो व्हिडिओही पूर्ण बघितला त्यावेळेस कळून चुकलं हे क्लिप खोटी नाही. कारण त्या व्हिडिओमध्येच आव्हाड साहेब म्हणतात की हे 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण ही गोष्ट 2022 मधील आहे आणि त्यावेळेची गोष्ट आहे. त्यावेळेची परिस्थिती काय असेल, हे असेल ते असेल तरी सांगितलंय. पण नेमकी तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकली मित्रांनो, त्यामध्ये एक वाक्य आहे, त्या मुलींना मरू दे, जाऊ दे. हे वाक्यच या ठिकाणी टर्निंग पॉईंट ठरतं आणि ह्या वाक्यावरूनच नेमकं राजकारण काय ते समजतं. आता मेन मुद्दा समजून घ्या. आव्हाड काय म्हणतात, ते जुन्या क्लिप काढत आहेत. 4 ते 5 वर्षापूर्वीच्या क्लिप आहेत ते काढून ते राजकारण करत आहेत. त्यांनी सुपारी घेतलेली आहे. ठीक आहे, सुपारी असो काय असो. ठीक आहे, विषय कुठला आहे? 4-5 वर्षापूर्वी मुलींना इज्जत नव्हती का? 4-5 वर्षापूर्वी बलात्कार चांगले म्हणजे त्याला चांगला असा मान होता का बलात्काराला किंवा अत्याचाराला महिलावरती? एकीकडे गोडवे गायचे, मोठेपणा सांगायचा, आंदोलनं करायचे, मोर्चे काढायचे, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधायचे आणि त्यानंतर असे उद्योग तू चालवली पाठीमागं. ते उद्योग आता बाहेर काढले गेले तर म्हणतात काय त्यावेळेस तुम्ही आता काढलायत. ही घटना कुठलीही असो, तुमची एका महिलेविषयी, एका स्त्रीविषयी तुमची जर अशी भावना असेल, तुमची एवढी नीच प्रवृत्ती असेल तर मी काय अजून बोलू. मला संस्कार आहे त्यामुळं तोंडातनं घाण शब्द बाहेर निघत नाही. पण एवढी नीच प्रवृत्ती कशी काय माणसाची असू शकते आणि तो माणूस असा दिखावा कसा करू शकतो? फक्त राजकारणासाठी, काही मतासाठी तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील पण तुम्हाला कधीच आत्मशांती मिळणार नाही आणि तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये सुख लागणार नाही. तुमच्या प्रत्येक पावलाच्या पाठीमागं असे कितीतरी आवाज दबलेले आहेत. तुमच्या राजकारणाच्या पाठीमागं कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. गणित काहीच नाही. पण याचा अंदाज असा होतो ती गोष्ट दाबायचा प्रयत्न त्यावेळेस झाला आणि ती गोष्ट आतापर्यंत उघड काय नाही झाली. हा एक मुद्दा. यावरती शासन नंतर काय कार्यवाही करेलच. ऑडिओ क्लिपनं ते माणसं कोण आहेत, ते पुजारी कोण आहे, त्यांना शोधून त्यांच्यावरती इन्क्वायरी बसवून काय गोष्टी होतीलच अशी मागणी चालू आहे. पण या ठिकाणी एक मूर्खपणाचा कळस कुठपर्यंत माणूस गाठू शकतो, चांगलेपणाचा आव माणूस कुठपर्यंत आणू शकतो, किंवा एखादं चांगलं दाखवायचं आणि परत आपला जे साध्य ते साध्य करायचं हे माणूस कुठपर्यंत करू शकेल. एका चेहऱ्यावरचा एक नकाब निघून गेला, नकाब कोश चेहरा हे उघडा पडला. त्यातून हेच कळतंय. आणि पुढली महत्वाची गोष्ट बघा, 4 असो 5 असो काय असो, अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण आता बोलत आहे पण आपणच तो अत्याचार करून गेलेलो आहे. यावरती काय बोलणार शरद पवार आणि काय बोलणार त्यांची मुलगी सुळे मॅडम? एकाच भारतामध्ये एका महिलेला, महिला डॉक्टरला रेप करून त्याचा मर्डर होतो त्याविषयी ह्यांना बोलायला वेळ नाही. यशस्वी शिंदे एक्सपायर करणं, त्यांना मर्डर केला त्यावरती यांना बोलायला वेळ नाही. पण आता बदलापूरच्या मॅटरवरनं यांना राजकारण सुचतंय. हेच मोठं सरळ दुःख आहे महाराष्ट्राचं. हे जनतेला चांगलं ओळखून आहे जनता. पण ह्या ज्या गोष्टी बाहेर येत आहेत म्हणजे आपण ज्या पूर्वी बघा ह्या गोष्टी फक्त पुढे आल्या आहेत, त्याच्या पाठीमागं राजकारण काय असेल, किती मोठे मोठे लोक यामध्ये असतील, ह्या पण गोष्टी बाहेर यायला पाहिजे. आणि मग तुम्हाला फक्त वाट एवढीच बघायची आहे का की एखाद्या विरोधी पक्षाच्या काळामध्येच घटना घडल्या पाहिजे किंवा एखादी व्यक्ती मेलीच पाहिजे किंवा एखादा मोठा काहीतरी घटना घडलीच पाहिजे?
मग असं अत्याचाराच्या गोष्टी समोर येऊन सुद्धा तुम्ही जर दाबायचा प्रयत्न करता, हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि पूर्णपणे महाराष्ट्राला कळून चुकलंय. तुमचंच बघा आता हे एकीकडून आणून दाखवायचा, एकीकडे असे कृत्य करायचे. म्हणजे यातून असं कळलं की 4-5 वर्षापूर्वी महिलांना महाराष्ट्रामध्ये काहीच इज्जत नव्हती, असं ह्या बोलण्यावरून दिसतंय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त होत चला. सगळ्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा एक वेळेस आणि व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जे भूमिका धरलेली आहे राष्ट्रवादीनं, हे तरी आता जर स्टँड केलेलं आहे, नेमकं उभा केलं आहे हे आंदोलन, ते बदलापूरच्या चिमुकल्याला सहारा घेऊन हे कितपत योग्य आहे ते पण तुम्ही नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, खुश रहा, हॅपी रहा, वंदे मातरम.